कटिंग टूल्स म्हणजे काय, ज्या साहित्याचा वापर आपण कपड्याचे कर्तन करण्यासाठी किंवा पेपरचे कटिंग करण्यासाठी करतो त्याला आपण कटिंग टूल्स म्हणतो. कटिंग टूल्समध्ये पहिलं आहे शियर. शियर ही एक पितळीची मूठ असलेली कात्री असते, लांब कात्री असते. याची लांबी साधारण 12 इंच असते. कपड्याचे अनेक भाग एकमेकांवर ठेवून कर्तन करण्यासाठी या कात्रीचा वापर केला जातो. त्यानंतर आहे सीझर. सीझर ही शियर प्रमाणेच असते, फक्त याची जी लांबी आहे ती 10 ते 8 इंचाची असते. कपडा कटिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. पिंकिंग सीझर किंवा झिगझॅग सीझर. पिंकिंग सीझरला झिगझॅग सीझर असे म्हणतात. या कात्रीचे जे पाते आहे त्याच्यावर नागमोडी आकाराचे खाचा तयार केलेले असतात. या कात्रीच्या साह्याने कपड्याचे कर्तन केल्यानंतर नागमोडी आकारामध्ये कापड कापले जाते. कपड्याचे धागे निघू नयेत, कपड्याचे किनारीचे धागे निघू नयेत यासाठी या कात्रीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून देखील या कात्रीच्या साह्याने कपड्याची किनार कापली जाते. या कात्रीची लांबी साधारण 8 इंच असते. त्यानंतर आहे पेपर शियर. पेपर शियर म्हणजे कागद कापण्यासाठी ज्या कात्रीचा वापर करतात त्याला पेपर शियर असे म्हणतात. पॅटर्न करताना या कात्रीचा वापर केला जातो. ही कात्री स्टीलची असते. याच्या मागच्या बाजूला प्लास्टिकची मूठ बसविलेली असते आणि याची लांबी 6 इंचापासून 8 इंचापर्यंत असते. त्यानंतर आहे पॅटर्न शियर. पॅटर्न शियर ही जी कात्री आहे ते पॅटर्न कटिंग करण्यासाठी केली जाते. कार्डबोर्ड किंवा प्लास्टिक पासून जे पॅटर्न कटिंग करतात त्यासाठी या कात्रीचा वापर केला जातो. ह्या कात्रीचे हँडल नॉर्मल कात्रीपेक्षा लांब असते आणि याच्यावर स्क्रूच्या साह्याने ब्लेड बसविलेले असते. ब्लेडची धार गेल्यानंतर त्या स्क्रू काढून आपण ते ब्लेड बदलू शकतो. पॅटर्न कटिंग करण्यासाठीच याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे बटन होल सीझर. बटन होल सीझर ही काजे कापण्यासाठी या कात्रीचा वापर करतात. या कात्रीच्या पात्यांवर खाचा केलेल्या असतात आणि त्याच्या हँडलच्या बाजूला एक स्क्रू बसवलेला असतो. तो स्क्रू सैल किंवा घट्ट करून काजेची लांबी निश्चित केली जाते. जे स्क्रू सैल केला तर काजेची लांबी वाढवता येते आणि तो टाईट केल्यानंतर काजेची लांबी कमी करता येते. त्यानंतर आहे एम्ब्रॉयडरी सीझर. ही कात्री ही लांबट असते आणि टोक अगदी धारदार असते. कपड्यावर टाके घातल्यानंतर त्या टाक्याच्या शेवटी धाग्याची कटिंग करण्यासाठी किंवा कपड्यावरचे छोटे छोटे धागे आहेत ते कटिंग करण्यासाठी या कात्रीचा वापर केला जातो. त्यानंतर आहे स्निपर. याला थ्रेड कटर असेही म्हणतात. ह्या एक लोखंडाचं शेप असतो आणि त्याच्या समोरच्या टोकाला ब्लेड्स बसवलेले स्क्रूच्या साह्याने ब्लेड फिट केलेले असतात आणि ते अंगठ्या आणि बोटाच्या साह्याने ते चालवले जाते. कपड्यावरील धागे कटिंग करण्यासाठी त्याचप्रमाणे स्टिच ओपन करण्यासाठी किंवा सीम ओपन करण्यासाठी या थ्रेड कटरचा किंवा स्निपरचा वापर केला जातो. त्यानंतर आहे सीम रिपर किंवा स्टिच कटर. हे प्लास्टिकचे मूठ असते आणि त्याला एक दांडी बसवलेली असते. त्यावर वरच्या टोकाला एक शेप तयार केलेला असतो आणि एक पॉइंटर असतं आणि एका बाजूला गोलाकार शेप असतो. या पॉइंटच्या भागातून शिलाई उसवण्यासाठी याचा वापर केला जातो किंवा मशीनच्या साह्याने तयार केलेले बटन होल कापण्यासाठी या स्टिच ओपनरचा किंवा सीम रिपरचा वापर करतात. त्याच्यानंतर आहे AWL. मागे आपण पाहिलं की कपड्यावर होल पाडण्यासाठी याचा वापर केला जातो. होल पंच हे एक असं साहित्य आहे की ज्याच्या साह्याने आपण प्लास्टिकच्या किंवा कार्डच्या पॅटर्नवर होल पाडू शकतो. हे होल या
साहित्याच्या साह्याने 2 mm पासून 25 mm च्या डायमीटर पर्यंतची होल आपण पाडू शकतो. त्यासाठी वेगवेगळ्या डायस त्याला लावल्या जातात आणि होल पाडण्यासाठीच याचा वापर केला जातो. रिव्हॉल्विंग होल पंच, कपड्यावर सलग होल, ज्या ठिकाणी असे सलग होल पाडायचे असतील त्यासाठी या रिव्हॉल्विंग होल पंचचा वापर केला जातो. पॅटर्न नोचर म्हणजे पॅटर्न तयार केल्यानंतर त्यावर डॉट, प्लीट्स किंवा बॅलन्स मार्कच्या खुणा करण्यासाठी तसेच सीम अलाउन्सची मार्किंग करण्यासाठी या पॅटर्न नोचरचा वापर करतात. त्यानंतर आहे पॅटर्न पंच म्हणजे कपड्यावर किंवा पेपर पॅटर्नवर होल करण्यासाठी या पॅटर्न पंचचा वापर केला जातो. पॅटर्नवर होल केल्यानंतर ते अडकवून ठेवण्यासाठी हे वापरले जाते. त्यानंतर आहे रोटरी कटर हे क्विल्टर जे असतात ते वापरतात. कपड्याचे क्विल्टिंग करताना कपड्याचे जे वेगवेगळे छोटे छोटे भाग कापावे लागतात ते कापण्यासाठी ह्या ब्लेडचा वापर करतात. याला सर्क्युलर ब्लेड बसवलेले असते आणि आपण हवे तसं ते वळवू शकतो आणि त्यासाठी क्विल्टिंग करण्यासाठी आवश्यक असणारे जे पॅचचे तुकडे असतात ते कापण्यासाठी या रोटरी कटरचा वापर करतात. धन्यवाद.